विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। पहिलं ना, ज्या स्वयंघोषित ताई आणि स्वयंघोषित राष्ट्रीय कीर्तनकार ज्या ताई आहेत त्यांच्यापासून सुरुवात करते। खरं तर काय ना, इतर लोकांच्या गोष्टीमध्ये त्यांनी उडी घेतली, बरं घेतली तर घेतली, घेऊ देत। मी ज्या वारकरी घरातून आलेली आहे तिथे मला माझ्या घरच्यांकडून आणि मी ज्या वारकरी गावातून आलेली आहे जिथे मी वारकऱ्यांकडून प्रबोधन घेऊन मी लहानाची मोठी झालेली आहे, तर अशा म्हणजे वारकऱ्यांच्या कडून मी हे शिकलेली आहे की काम, क्रोध, मोह, मत्सर, द्वेष या कुठल्याच गोष्टी न वारकऱ्यांमध्ये नसतात। काल त्या ताईच्या जो व्हिडिओ होता त्या काय म्हणाल्या की हा माझा व्हिडिओ मी गाडीमध्ये बनवून करते वगैरे वगैरे, मी जे स्टेजवरती बोलू शकत नाही वगैरे। तिथेच तुम्ही तुमचं स्वतःच तुमचं चारित्र्य दोन प्रकारचं आहे, एक स्टेजवरती आणि एक तुमचं गाडीमध्ये। हे असं म्हणजे तुम्ही दुतोंडी आहात हे तुम्ही स्वतः सिद्ध करून दाखवलेलं आहात। तर त्यामुळे मी याच्याबद्दल जास्त बोलणार नाही। जी भाषा होती, तुम्ही समाजाला प्रबोधन करण्याचं काम करता, तर मग ही तुमची भाषा असावी का? घाणेरड्या शिव्या देणं, बोलणं। आणि माझा महाराष्ट्रातल्या गृहमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न आहे की तुम्ही ही भाषा खपून घेता का? दिसे तिथे ठोकते वगैरे म्हणायचे, म्हणजे काही कायदा वगैरे आहे की नाही? बरं, चला आता कायद्याच्या तर गोष्टी तुमच्याकडे करूच नाही म्हणा की तुम्ही कोणालाही उठून कुठेही तुरुंगामध्ये डांबता, काही करता, त्याच्यामुळे त्याच्यावरती बोलू नये आपण। तर त्या ताईची इतकी घाणेरडी भाषा, मग मला सांगा तुम्ही ताई, तुम्ही म्हणता की तुम्ही आळंदीमध्ये राहता, तुम्हाला वारकऱ्यांचा एवढा कळवळा, आम्ही तेही समजून घेतलं। मग ताई 2009चे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही आत्ताच का त्याच्यावरती तुम्ही आणि जे बाकीचे ज्या लोकांनी निषेध व्यक्त केला, मी सगळ्या वारकऱ्यांबद्दल बोलत नाही, ज्या लोकांनी निषेध केला मी त्या लोकांबद्दल बोलते आहे। 2009चे व्हिडिओ 2022 मध्ये काढले आणि तेही आत्ताच काढले जेव्हा महाराष्ट्रातून नव्हे तर तमाम देशातून छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य जे महापुरुष आहेत तर त्यांच्याबद्दल जे पण अभद्र बोलल्या जाते, अवमान केला जातोय, जेव्हा सगळीकडे वातावरण तापलेलं आहे तेव्हाच हे सगळे व्हिडिओ का निघाले? हा माझा एक प्रश्न। जसं की मी कालही म्हणाले, आत्ताच का काढले? का? कारण तर तुम्हाला कोश्यारीजींना तुम्हाला डिफेंड करायचं आहे का? तुम्हाला भाजपला डिफेंड करायचं आहे का? तुम्हाला ह्या सरकारला डिफेंड करायचं आहे का? तर मग मला ह्या सगळ्या गोष्टी चा एक मला प्रश्नच आहे आणि माझ्यासारख्या अजून पामर लोकांनाही हा प्रश्न पडलेला असेल की ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी चालल्या। बरं, आता पुढे मी ताईवरती येते। ताईंना एवढं वारकऱ्यांचा कळवळा, तर ताईला ना एकच सेकंद द्या जरा मला। त्यावेळेस ह्या ताई कुठे गेल्या होत्या? लोकमतची एक बातमी आहे, लोकमत ऑनलाईनची, तर ती बातमी आहे 18 मे 2019 2:26 लोकमतची ही बातमी आहे। मी लिंक टाकते ज्यांना कोणाला पाहिजे आहे तेव्हा। आळंदीतील खळबळजनक घटना, वारकरी संस्था चालकाकडून 21 वर्षीय मुलावरती लैंगिक अत्याचार। आता याच्यामध्ये खाजगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 11 वर्षाच्या मुलावरती हा सगळा जो आहे प्रकार घडतो, निंदनीय प्रकार घडतो। त्यावेळेस त्या ताईंनी याचा निषेध व्यक्त केला का? किंवा तेव्हा म्हणाल्या का की हे वारकरी संप्रदायामध्ये ह्या सगळ्या अशा गोष्टी घडत आहेत? तेव्हा त्यांनी पुढे ज्या माणसांनी हे सगळं केलं, ज्या आरोपीने केलं, त्याच्याबद्दल त्यांनी ह्या ज्या घाण शिव्या ज्या काल महिलेला दिल्या, तर ह्या घाण शिव्या त्या माणसाला दिल्या का ज्यांनी हे घाण काम केलं होतं त्याला दिल्या का? हा एक माझा प्रश्न आहे त्या ताईंना। त्या ताईंकडे जर ही जी लिंक गेली ना तर त्या ताईंनी मला नक्की उत्तर द्यावं। बरं, तेव्हा कुठं गेलं होतं ताईंचं प्रेम? बरं, लहान मुलाचं आणि त्या वारकरी जी मंडळी शिकण्यासाठी आलेली होती त्या लहान मुलांचं आणि ज्या वारकऱ्यांनी केलं, जिथे तिचं नाव घेतलेलं आहे त्याचं मी नाव टाकणार नाही, तुम्हाला हवी तर मी लिंक टाकते, नंतर तुम्ही वाचा। तेव्हा कुठे गेलेल्या होत्या? बरं, याच्यामध्ये
ह्या ज्या बातमीबद्दल बोलते ही ताई किंवा बाकीच्या ज्या लोकांनी निषेध व्यक्त केला त्याबद्दल कोणीही बोललेलं नाही. मे 2021 मधली ही बातमी आहे. आतापर्यंत त्याच्याबद्दल कोणीही बोललेलं नाही. अजून मी ज्यावेळेस ही बातमी सर्च करत होते अजून कुठल्याही चॅनलला ह्या बातमीबद्दल बोललेलं गेलेलं नाही. फक्त लोकमतमध्ये ही बातमी आहे. म्हणजे तुम्हाला किती कळवळा ना वारकऱ्यांचा, लहान मुलांचा. असो, आता मला ताईंबद्दल अजून एक सांगायचं आहे. आता ते खरं की खोटं हे ताईंनी सांगावं. ताईंकडून म्हणजे ताईंचे एक भाऊ आहेत, मानस भाऊ म्हणे, तर ते जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि ते कोपरगाव आणि शिर्डी या 2 विधानसभाचे संपर्क प्रमुख आहेत, जे सध्या शिंदे गटात आहेत. तर मग ताईच्या भावाने ताईने लावून दिले का ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, हा एक माझा प्रश्न आहे. आता थोडंसं ताईंवरून पुढे येऊयात. आहे अजून ताईबद्दल बोलायला, पण थोडंसं ताईंवरून पुढे येऊयात. भाजपची सगळी मंडळी, ज्याच्यामध्ये आज आशिष शेलार काका, मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता आज सकाळच्या पत्रकार परिषदेपर्यंत. ते काय म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला याच्यावरतून त्यांनी राऊत साहेबांना पुस्तकं भेट पाठवली आहेत म्हणून. तर माझा त्यांना एक प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या प्रसाद लाड यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्म ठिकाण बदललं, त्याच्यावरती तुम्ही त्यांना कुठल्या शाळेमध्ये ऍडमिशन दिला? कारण पुस्तकं वाचायला ना बुद्धी लागते. मला असं वाटतं की तुमच्या लोकांकडे बुद्धी नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही त्या लेकराला बालवाडीत वगैरे त्या प्रसाद काकाला तुम्ही घातला असाल शाळेमध्ये. तर कुठल्या शाळेमध्ये घातला ती महाराष्ट्रात जरा सांगा. हे अजून जे संतांबद्दल, जे देवदेवतांबद्दल आशिष काका बोलत होते, 1 सेकंदासाठी मी त्यांच्याशी सहमत होऊन मी आशिष काकांना एक प्रश्न विचारते. प्रश्न विचारायच्या आधी ना मी एक व्हिडिओ दाखवते. ते आहेत भाजपचे नरेश अग्रवाल, ज्यांनी ऑन रेकॉर्ड देवांची तुलना कशासोबत केलेली होती ते मी तुम्हाला सांगते. आप लोगों ने लिख रखी थी कि विस्की में विष्णु बसे, विस्की में विष्णू बसे. मी नाही म्हणाल्या, हाही व्हिडिओ टाकते. हा आहे सगळीकडे पण तरीही मी टाकते. विस्की में विष्णु बसे, रम में श्रीराम, रम में श्रीराम. राम भक्त ना ही सगळी भाजपची मंडळी. रम में श्रीराम, में माता जानकी और ठर्रे में हनुमान. आप लोगों ने लिख रखी थी कि विस्की में विष्णु बसे, विस्की में विष्णु बसे, रम में श्रीराम, जिनमें माता जानकी, जिनमें माता जानकी. ही सगळी जी थोतांड लोक आहेत ना, जे कालपासून म्हणतायत की त्यांनी माता सीतावरती बोललं, हे बोललं, ते बोललं. जिनमें माता जानकी हे मी नाही म्हणाले. परत सांगते, हे व्हिडिओ टाकेल. और ठर्रे में हनुमान, सियावल रामचंद्र. थर्रे में हनुमान. वा 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 वा. ते कुठे गेले रे लोक, जे हनुमान चालीसा बनणार होते, आता ते थर्रे में हनुमान. मस्त या हिंदू धर्म पाळणारे हे लोक. आमच्या आशिष काकांना वाटलं नाही का की आपल्याच एका खासदाराने भर संसदेमध्ये हे या सगळ्या गोष्टी बोलल्या, आपण त्याच्यावरती निषेध तरी व्यक्त केलाय का? बरं, त्याच्यानंतर हे तिथे त्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि हा 4-5 वर्ष जुनाच हा व्हिडिओ आहे. त्यांच्यासारखा 13 वर्ष जुना व्हिडिओ नाहीये. याच्याबद्दल कोणी बोलतंय का? बोलत नाही. अजून खूप काही काही आहे, तुम्ही सगळेजण बोर व्हाल. तर सगळं असं घेऊनच बसली. आता एक बुवा आमच्या बीड जिल्ह्यातली बघा, ह्यांचं म्हणजे ह्यांनी कधी कधी ह्या लोकांनी तिरड्या उचलायला पाहिजे होत्या. एक बुवा म्हणतंय, आता त्या बुवाच्या भाषेमध्ये सांगते मी, मराठवाड्याची. ते बुवा पण कसा म्हणतो माहितीये का? बाबड्या, मला लय कस्तुरीच व्हायले र, मला तुझी लय आठवणी आली.
मी तुझ्या फाटक्या परकरचे 400 मुके घेतले. फाटक्या परकरचे बुवानं एका बाईचे म्हणजे ज्यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर त्या बुवानं त्या बाईच्या फाटक्या परकरचे 400 मुके घेतले. 400. हे सगळं रेकॉर्डिंग तुम्हाला कुठेही मिळेल. नसेल तर मला सांगा, मी पाठवते. बघ, ह्या बुवाबद्दल कोणी तिरडी काढली का? जाऊ द्या, सोडा. तुमचं जसं आधीच्या प्रश्नांची उत्तरं नव्हती ना, किंवा आधीच्या प्रश्नांची जशी उत्तरं देणार तसं ह्याचाही द्या. बुवावर एवढं सगळं असून सुद्धा बुवाचे सगळेजण अभिषेक करतात, हे करतात, ते करतात, त्या बुवाला बोलवतात. त्या बुवाची कोण तिरडी काढली का? ह्या निषेध व्यक्त करणाऱ्या लोकांनी कोणी काढली असं तर मला सांगा. बुवा, मी गरीब आहे, पामर माणूस आहे, मला काही गोष्टी माहित नाहीत, मला कमी दिमाग आहे, हे कोणी तिरडी बिरडी काढली असेल असं म्हणून तर पाठवा मला. अजून शिंदे गटाची आशा मामेडी, मी नंतर सांगते ह्यांच्याबद्दल. आशा मामेडी, शीतल म्हात्रे, श्रीकांत शिंदे आणि ते काय त्यांचं नाव आपल्या त्या शिवतारे, ह्या सगळ्यांनी कालपासून आजपर्यंत काय 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 त्या जुन्या व्हिडिओबद्दल बोलले. मग कुठे झोपेच्या गोळ्या खाऊन भांग खाऊन झोप घेत होतात का? 2009 पासून ते आतापर्यंत कालपर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या कालच गोष्टी तुम्हाला उकरून काढाव्याशा वाटल्या. आणि हे 4 जण अजून तर असतीलच, पण या 4 जणांची नावं घेतली म्हणून मी सांगू इच्छिते. ही 4 जण म्हणतात की ठाकरेंनी निषेध व्यक्त केला का, ठाकरेंनी माफी मागायला पाहिजे. अरे खरी पोटदुखी तर तुमची ठाकरेच आहेत. हे सगळं जे थोतांड तुमचं चालू आहे ना, ते ठाकरेंना एवढं आपण त्यांना सगळीकडून घेरलं तरी ती एकटी व्यक्ती लढते, ती व्यक्ती उभी आहे ताट मानेनं, हे तुम्हाला बघवत नाही. हे तुमची पोटदुखी आहे म्हणून तर तुम्ही अजून अन्य सगळ्या गोष्टी हे करतायत. ह्या सगळ्या गोष्टी बर पुढे जाते. ह्या आशा मामेडी म्हणतात की ती बाई मला जिथे दिसेल तिथे मी तिला ठोकणार म्हटल्याच्या नंतर मला ना आशाताई तुम्हाला ना एक प्रश्न विचारायचा. यशवंत जाधव नावाने एक ग्रुप होता व्हॉट्सअपचा. ज्यावेळेस ही गद्दारी झाली तेव्हा तुम्ही काय म्हणाल? मला ह्या ग्रुपमध्ये राहायची इच्छा नाहीये. आणि लगेच गद्दारी झाल्या तुम्ही 20 जूनला रात्रीच्या म्हणजे 21 जूनला सकाळी तुम्ही तो ग्रुप सोडला आणि आता तुम्ही त्या ग्रुपमध्ये गेलात. तर मग मला एक सांगायचं, तुम्ही आता गेलात, जाऊन तुम्हाला 8-10 दिवस झाले, तुम्ही 4 महिने सुषमा अंधारे यांच्यासोबत काम केलात, फिरलात महाराष्ट्रामध्ये. तर तुम्ही 4 महिने त्यांच्यासोबत फिरलात, मग तेव्हा तुम्हाला नाही वाटलं का की त्यांचे हे व्हिडिओ काढावे, आपण त्यांना म्हणजे ठोकावं वगैरे म्हणून? तुम्हाला तेव्हा नाही वाटलं का? असं कसं आशाताई? मी आशाताई तुमच्यावरती खूप प्रेम करायची बरं, आणि मी तुम्हाला तुमचं माझं नातं खूप चांगलं आहे होतं सकाळपर्यंत, जे तुम्ही ते काल पत्रकार परिषद घेतली ना तेव्हापर्यंत. आता तुम्हाला खरंच तुमची कीव यायला लागलीये की असं म्हणणाऱ्या आमच्या ताई, मग ताई 4 महिने का नाही तुम्ही त्यांच्या असं कुठे जाळवीळ काढला किंवा कुठे ठोकलं वगैरे त्यांना? असो अभ्यास करा थोडासा ताई, काही गरज लागली तर मला सांगा, मी देते तुम्हाला. त्याच्यानंतर शीतल म्हात्रे म्हणतात आणि बाकीची जी सगळी लोक. मग डॉक्टर श्रीकांत शिंदे ज्यांनी एवढं सगळं अभ्यास करून MS वगैरे झाले, तर मग भावा मला एक सांगा, तुम्हाला असं वाटलं नाही का की बुवा सुषमा अंधारे पक्षात आल्यात, मग आपण तेव्हा याच्यावरती काहीतरी बोलायला पाहिजे. सुषमा अंधारे पक्षात येऊन 4 महिने झाले, 4 महिन्याच्या नंतर तुम्ही आता त्यांची व्हिडिओ काढले आणि तुम्ही आता त्याच्यावरती बोलायला लागलात. बरं, इतरांनी व्हिडिओ काढल्याच्या नंतरच तुम्ही या सगळ्या गोष्टी बोलायला लागलात. थोडंसं पुढे जाऊयात. आता आशिष शेलारांचं अजून एक, ते म्हणतायत की कशाचं डोंबल्याचं हे करतायत, काय करतायत, आंदोलन करतायत. कोण? ठाकरे. आता बघा शेलार ते म्हणतात डोंबल्याचं आंदोलन करतायत. छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य महापुरुषांबद्दल बोलल्याच्या नंतर जेव्हा ही सगळी आंदोलनं काढल्या जात आहेत, ही सगळी मोर्चे काढल्या जातात, त्याला ते म्हणतात डोंबल्याचं. आशिष शेलार किंवा भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी
ज्या सगळ्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य लोकांवरती जेव्हा अपशब्द वापरले गेले तेव्हा त्या लोकांनी एकाने तरी निषेध व्यक्त केलाय का? भाजपचा सोडा, शिंदे गटाकडून कोणीतरी निषेध व्यक्त केलाय का? केला असेल तर मला सांगा. बरं, आता आजच्या पत्रकार परिषदमध्ये शेलार म्हणतात की नाही त्यांनी केंद्राला सगळं दिलेलं आहे म्हणून का तुम्ही भाष्य करता इथे आणि तुम्ही त्याचं सगळं एक्सप्लेनेशन देणार केंद्राला. आता अजून मला एक सांगायचंय, ते बलात्कारी बाबा रामदेव बाबा नाही सॉरी ते आसाराम बाबा बलात्कारी बाबा, त्याच्यानंतर ते आता जेलमध्येच आहे, त्याच्यानंतर ते कोणतं ते राम रहीम ते कोणता तरी बाबा आहे ना ते बाबा, ही सगळी बाबा ह्या सगळ्या बाबांच्या म्हणजे ही भक्त होती भाजपची काही मंडळी. तर त्यांच्या कधी भाजपच्या लोकांनी कधी त्यांच्या तिरड्या काढल्या का? किंवा हे जे लोक कालपासून जे सगळ्या तिरड्या काढतात त्या लोकांनी आपल्या संत परंपरेला किंवा आपल्या वारकरी परंपरेला हे जे सगळे बोलतायत त्याच्या तिरड्या काढल्या का? त्यांच्याबद्दल निषेध व्यक्त केला का? नाही केला. आत्ताच रिसेंटली अमृता फडणवीस बाजूला बसल्यात आणि तो रामदेव बाबा म्हणतोय की नारी तो किसमें भी अच्छी लगती, ना पहिने तो भी अच्छी लगती है. बाय आम्ही तर कपडे घालून, आम्ही फुल कपडे असतात आमचे, आम्ही विथ कपड्यांमध्येच आम्ही चांगला दिसतो असं आम्हाला वाटतंय. पण कोणाला घालायचे नाही घालायचे तर आता ते बाबावरचा म्हणजे बाबांवरती ती बाई बाजूला बसलीये. एखादी बाई असते ना तर तिथेच माहितीये का बाबाचा कान पिळला असता आणि बाबा तू काही बोलायला लागलायस म्हणून, जर ते खरंच हिंदू धर्माचे पाईक असते तर. पण हे निव्वळ लोक थोतांडे. त्यानंतर अजून मला आता काय काय काढले होते मुद्दे तर खूप सारे आहेत. बर, जेव्हा महाविकास आघाडी सरकारने म्हणजे महाविकास आघाडींनी आणि जे मित्रपक्ष आहेत त्या सगळ्यांनी हे जेव्हा सगळं चाललेलं आहे की आमचा 17 तारखेला जो मोर्चा आहे महामोर्चा आहे म्हटल्याच्या नंतरच ही सगळी व्हिडिओ का काढली का? कारण तर त्यांना हे मोर्चा आणि जे महाराजांबद्दल अपशब्द काढले किंवा अन्य महापुरुषांबद्दल जे अपशब्द काढले त्याच्यावरून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हे सगळे मुद्दे काढलेले आहेत. मला एक गोष्ट सांगा, आज महाराष्ट्रामध्ये सगळे जे प्रकल्प आहेत ते गुजरातला चाललेत, मंत्री चाललेत गुवाहाटीला आणि हे सगळे लोक जुने व्हिडिओ काढायला लागलेत. महाराष्ट्रामध्ये अजून कुठल्या गोष्टी नाहीयेत का? लोकांना रोजगार आहे का? पेट्रोल डिझेलचे भाव किती झालेले आहेत याच्याबद्दल कोणी बोलणार आहे का? नको त्या गोष्टींबद्दल बोलणं चालू आहे, महापुरुषांबद्दल बोलणं चालू आहे. कसं आहे हे सगळं कारस्थान ठाकरे यांना कसं एकटं पाडायचं या सगळ्या गोष्टींसाठी चालू आहे. ठाकरेंची शिवसेना फोडली तरी ठाकरे उभेच आहेत. ठाकरेंचा बाणा, ठाकरेंचा कणा आणि ठाकरेंचा स्वाभिमान अजूनही असा ताठच आहे. रोज यांना आणि कसं आहे ना की भाजपचं फोडा आणि राज्य करा हे जे धोरण आहे ना तर ते महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम नागरिकांनी ओळखून घेतलं पाहिजे आणि आपला सत्सद विवेक बुद्धी जागा ठेवून याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. जास्त काही बोलत नाही, आता इथेच थांबते. जय महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.